पुण्यात ओला उबेरला धंदा नसल्यामुळे आपण गावाकडे येऊन चालवायला लागलोय रिक्षा. चला सांगतो व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, जय भीम जय शिवराय. आपण आलो होतो गावाकडे. आपल्या घरी एक छोटासा कार्यक्रम होता. सकाळी सकाळी पोहोचल्यावर गाडी डायरेक्ट तळ्यावर धुईला आणली. चारही भावांचं एखाद्या गाडीवर प्रेम आहे. आंघोळ करून डायरेक्ट काढली आपण रिक्षा. आपल्याला जायचं होतं शिरसाळ्याला. आपल्याला थोडं सामान खरेदी करायचं होतं. आपण आलो शिरसाळ्यात, सामान वगैरे खरेदी केलं. बायकांचा कार्यक्रम होता म्हणून बायकांनी सगळं सामान खरेदी केलं, म्हणून व्हिडिओ काढायचा काही वेळ आला नाही. ते जाऊ द्या. आपला झेंडा कसा फडकतो निळा. समोर आलो, म्हातारी म्हणले माझ्या चष्म्याचा काच फुटला तर काच बसून घ्यायचं, मला थांब जरा इथं. थांबलो. मग काय, गावाकडे म्हाताऱ्या माणसांना जेवण झाल्यावर पान खायची सवय असते. मग काय आपण पण घेतले डझनभर पाण्यात निघालो. पप्पू शेटला म्हणलं करा आपला हाती चालू आणि मारा इथून कल्टी. गाणे वाजवत होतो दारू खरं, पण आपल्याला कुठं रिक्षा जाणं संपलं. डिझेल मध्ये थांबलो. पप्पू शेटची 4 गावात ओळखी. मग काय घेतली बाजूवाल्याची गाडीने पाठवले तर डिझेल आणायला. डिझेल नुसतं आपण इकडे तिकडे नजर फिरत होतो तेवढे दिसले आपल्याला ही कमांडर. एकदम खतरनाक गाडी, फॉर्च्युनरला लाजवला अशी गाडी. हा बघा दाबा, गावरान चिकनचे माहेर घर. मग सासर कुठे काय माहिती. पप्पू शेट आले तोपर्यंत डिझेल घेऊन. मग काय आपल्याकडे काय नरसाला बिरसाला नव्हतं. मग काय वाटल्याने टाकायला लागलं आपल्याला. टाकलं डिझेल आणि मारले तिथून कल्टी डायरेक्ट गावात. फ्रेश वगैरे झालं पडलो आपण बाहेर. आपल्याला जायचं होतं तळ्यावर. मस्त जरा म्हणलं सनसेट बिनसेट बघाव. गावाकडचं वातावरण कसं एकदम फ्रेश, फिलिंग डायरेक्ट टाकत. सुकून का नाम सुना. हाय हाय, इतना सुकून. पेटून पेटून चालू आपण घराकडे. घरची बी तयारी झाली होती. कसंही गेलो आपण टेम्पोत आणि आलो 2 व्हीलरवर. गावाकडे कोणाला पण लेप मागा लगेच देऊन टाकतात. कार्यक्रमाची झाली सगळी तयारी. पाहुणे रावळे सगळे आले होते. कार्यक्रम सगळा संपन्न झाला सगळं. मग आता डीजे बीजे बोलावला होता, सगळे नाचायला तयार. कार्यक्रम झाला. पाहुणे रावळ्याने सगळं जेव घातलं. नाचण्याच्या पुढे आपण काही व्हिडिओ काढला नाही. मग काय खाल्लं एक पान चालू झोपायला. आता गावाकडे आले, शाळेत झोपण्याची एक वेगळीच मजा असते. शाळेवर झोपल्यावर अशी आवाज ऐकायची सवय ठेवायची. शहरातलं गाबडा असतं तर आतापर्यंत उडी मारून पाहायला असतो. चालतंय, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.